गेले कित्येक वर्षापासून आपले एक छोटेसे रुग्णालय असावे आणि त्यामध्ये सर्वसामान्य जनतेला अल्प दरामध्ये उपचार मिळावेत हा ध्यास मनी बाळगून त्यासाठी अथक प्रयत्न करून मागील 5 वर्षापासून मातोश्री हॉस्पिटलची सुरुवात कराडमध्ये नवाज सुतार यांनी केली। सुरुवातीला एक युनिट सुरू करून हळूहळू एका युनिटचे जवळपास 15-16 युनिटमध्ये रूपांतर करून एक आगळेवेगळे रुग्णालय सर्वसामान्यांसाठी उभे केले। त्यातच लोकांना डोळ्यांच्या उपचाराकरिता मोठ्या रकमा मोजाव्या लागत असून ते सर्वसामान्य जनतेला परवडणारे नाही। म्हणूनच 5व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून डोळ्यांचे रुग्णालय सुरू करण्यात आले। या रुग्णालयाचे उद्घाटन कृष्णा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा डॉक्टर सुरेश बाबा भोसले यांच्या हस्ते करण्यात आले। मातोश्री ग्रुपने कमी कालावधीत यशस्वीरित्या वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली त्याबद्दल नवाज सुतार यांना शुभेच्छा दिल्या व भविष्यात नेहमीच तुमच्या प्रत्येक कार्यात संपूर्ण कृष्णा उद्योग समूह तुमच्या पाठीशी उभे राहील अशी ग्वाही दिली। या कार्यक्रमाला अर्बन बँकेचे CEO दिलीप गुरव यांनी उपस्थिती लावून मातोश्री फाउंडेशनसाठी भविष्यात लागेल ती मदत अर्बन समूहातर्फे करण्यात येईल असा विश्वास व्यक्त केला। कार्यक्रमामध्ये कराड शहरातील MSCB युनिट, कराड नगर परिषदेचे अग्निशामक दल, ND पाणी पुरवठा सर्व्हिसेस, अमोल पालेकर अकॅडमी, योगेश स्केटिंग अकॅडमी, D2 डान्स अकॅडमी, भारत गॅस सर्व्हिसेस वितरण कर्मचारी आणि विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेले शिक्षक व विद्यार्थी यांचा कराड योद्धा म्हणून गौरव डॉक्टर सुरेश बाबा भोसले यांच्या हस्ते करून सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाला कराड तालुक्यातील वैद्यकीय, सामाजिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती। नवाजी सुतार, अध्यक्ष मातोश्री ग्रुप, आमचे सहकारी माननीय राजूजी मुल्ला, इथं उपस्थित बंधू आणि भगिनी, आणि वैद्यकीय क्षेत्र हे काम करायला सगळ्यात अवघड क्षेत्र आहे माझं। आणि एक याचं उदाहरण मी तुम्हाला देतो। ज्या वेळेला आमच्या वडिलांनी आप्पांनी दवाखाना सुरू करायचा संकल्प केला त्यावेळेला सगळे जे जवळचे होते ते म्हणले हे क्षेत्र आपल्याला याची माहिती नाही आणि दवाखाना चालवणं फार आपल्याला अवघड आहे आणि हे या क्षेत्रात आपण पडायचं का नाही हा विचार करा। त्यावेळेला अनेक जवळच्या सहकाऱ्यांनी आप्पांना हा सल्ला दिला। त्यांनी ठरवलं होतं की आपल्याला लोकसेवा करायची असेल तर या क्षेत्रामध्ये काम करावंच लागेल आणि ते धाडस त्यावेळेला केलं आणि मग आता तुम्हाला पुढं कशी वाटचाल झाली हे दिसतं। असंच धाडस एखादा नवीन तरुण इथं करतोय याची कल्पना करताना अनेक लोकांना हे पटणार नाही की 5 वर्षामध्ये तुम्ही काय काय करू शकला। तुमचं काम फार मोठं आहे। लक्षात घ्या की ज्याला याची काही माहिती नाही, ज्याच्याकडे कसलीही साधन नाही, ज्याच्याकडे याच्यासाठी पैसे नाहीत आणि त्यानं इथं दाताचं व्यवस्थापन करायचं, त्वचेचं व्यवस्थापन करायचं, इथं आयुर्वेदिकची OPD सुरू करायची, डोळ्याचे डॉक्टर आणायचे, हे सोपं काम आहे कसं। आणि हे तुम्ही केलं आहे, आता तुमच्या हाताला मी सांगतो यश आहे तुमचं। पण जिथं जिथं तुम्हाला मदत लागेल लक्षात घ्या तुमच्या पाठीशी कृष्णा उद्योग समूह सगळा हा तुमच्या पाठीशी उभा आहे। कधीही राहतो अपरात्री तुम्ही सांगा, एखादा पेशंट आला तुमचा त्याला अडचण असेल तर आम्ही मदत करायला आहे। तुम्हाला तुमच्यासाठी स्पेशल हेल्पलाईन ठेवतो। कधीही तुम्ही त्याच्यावर हे करा, कधी तुम्हाला मदत होते की नाही बघा, सगळ्या पद्धतीची मदत होईल।